ब्लॉगरचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. सुजल पाटील ब्लॉगर आहे. क्या बात आहे. त्याचा ब्लॉग आज देखील आपण पाहणार. साई भंडारेचा त्याचे स्वागत आपण करूया. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 ते गुरुवार दिनांक 18 डिसेंबरला संपन्न झाली. आणि आज युवा साई भक्तांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद साईराम. आपण दिलेली 8 दिवसाची सेवा बाबाच्या चरणी समर्पित 2026 ची वाट बघूया. आणि धूमधडाक्यात डिसेंबर महिन्याच्या 2026 मध्ये आपण पुन्हा एकदा नवीन जय साईराम. ओम साईराम. सर्व ब्लॉगर्स, युट्यूबर्स, इंस्टाग्राम सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि तुमचे फॉलोअर्स, तुमचे व्ह्यूअर्स वाढव, तुमच्या लाईक्स वाढव. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. ओके, धन्यवाद साईराम. 2100 अविनाश कातोड पाटील 2100 रोड गट्टरबाजी चला ओम साईराम. तर आज आपला पालखीचा भंडारा आहे. आपल्याला येऊन फक्त 2 दिवस झाले ना. आज पालखीचा भंडारा आहे. सर्व साई भक्त जमलेले आहेत. आणि साई भक्त आम्ही आता पिंपलासवरून काल्लेरला जाणार. चला आता नानासाहेब पण आलेले आहेत सर्व. बघा साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला झाली का तयारी? झाली तयारी भंडाऱ्याची. हा, गाडीची शूटिंग कर. चला नाना पण आलेला आहे. बघा इथे चिनार माता मंदिर आहे. सर्व साईरामनी एकसारखं मॅचिंग केलेली आहे. मॅचिंग सर्व. नाना आमचे 2 वेगळे आहेत. खाली 2च वेगळे आहेत. हे साईराम वेगळे आहेत ना, हे साईराम वेगळे आहेत. बाकी सर्वांनी एक मॅचिंग केलेली आहे. आणि 2च फक्त साईराम आमचे वेगळे टी शर्ट घातले. जाऊ दे, आता त्यांना माहित नसेल. हा, त्यांना माहित नसेल. हा, ते दरवर्षी आम्ही लास्ट दिवसाचे घालतो. पण या वर्षी प्लॅनिंग चेंज झाला आमचा आणि पहिले दिवसाचे घातले टी शर्ट. त्यामुळे आता नानाला माहित नव्हता. दरवर्षी प्रमाणे राहू दे. दुसरे वर्षी नाना योच घाला सर्व. ओके, हा दुसरा येईल म्हणजे कल पहिले दिवसात येईल ना आपला. पहिले दिवशी देतील त्या. 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि 7 दिवसाचा सर्व सुखाचा प्रवास खूप छान झालेला आहे. आणि आता सुखरूपपणे आम्ही घरी आलेलो आहे ना. आज आपला भंडारा पण आहे. चला तर आपण निघालो आहे. अर्धे रस्त्याला आहे बघा. काल्लेरला पोहोचलेलो आहे आपण. आता 5च मिनिटात आता आपण तिथे मंदिराजवळ पोहोचणार आहे. श्री वेताल देव मंदिराजवळ जायचं आहे आपल्याला. चला सर्वजण आहेत. साईराम. ओम साईराम. रस्ते बघा खूप खराब आहेत. रस्ते खूप धुली सारखे आहेत, मातीसारखे. काम चालू आहे रस्त्यात. आम्ही खड्ड्यातून आलो, शेतातून आलो. बघा रस्ते खूपच खराब आहेत. जरा आस्ती या रात्रीचा प्रवास आस्ती करा. काय बोलायचं तुम्हाला रस्त्याबद्दल? जोक झाला छोटासा. रस्ते तेवढे भारी आहेत ते जोक होणारच ना. बघा पूर्ण शेतातून आलो. काय करणार आता, रस्त्यांची हालत खराब झाले पूर्ण. तर बोलूनच फायदा नाही. गाडीवाल्याने गाडी पण जाम. चला साईराम. जस्ट पोचलेलो आपण काल्लेर गावात. बघा श्री वेताल देव मंदिर. सर्व साई भक्त उतरतात. चला आता आपण पोचलेलो आहे श्री वेताल देव मंदिर काल्लेर. गर्दी पण खूप आहे ते बोला. आणि सर नानी हाय. चला आता गर्दी तर नाही खूप. आता लवकरच आलो आम्ही. चला पहिले मंदिरात दर्शन घेऊ देवाचं. चला साईराम. अरे बाबा मलाच फोन करत कवा तयार. टी शर्ट घेतला नाही काय? चोरला गे टी शर्ट पण चोरता तुमचं. काय यार बोलायचं तुम्हाला. मला फोन करायचा ना, मी नाही आणून दिला असता टी शर्ट. नको आता राहू दे. टी शर्ट घालता टाइम नव्हता माझा. हा गे. चला मंदिर.
आता भंडारा आहे आमचा इथे हो. कल्लेर मध्ये भंडारा आहे. हा आता आलेत लांबून लांबून आपले साईराम आलेत. साईराम भाऊ बघा जेवायला. भंडारा होतो, भजन वगैरे असेल. हा बघा लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा. हा लास्ट परत बायसा लवकरच जेवले ना तुम्ही वाटतं नाही हा, लवकरच गेम केले वाटतं आमचे पहिलेच गेम हे बघा दुसरे ब्लॉगर बघा आमचे. काय ब्लॉगर तुम्हाला टी शर्ट भेटला नाही का? टी शर्ट मी घातला नाही मुद्दाम. का रे का नाही घातला? माझे दोस्त वगैरे आलेले हा का बघ ना दोघं टी शर्ट नाही घेतला काय तर नक्की दोस्त आले. कोण कोण हे दोघं दोस्त आहेत माझे. हा का दुसरा दोस्त येला नाही तुझा मामा नाही ना आला एक मामा जेवायला दिले तिकडे. आहे ग लवकरच गेले ग. अरे बाबा हे दर्शन घेतला का रे? चला दर्शन घेऊ. जेव्हा आता दर्शन कंटिन्यू करा. साईराम घेतला दर्शन तुम्ही? मग लवकरच आमचे पहिले गावान यांना हे ब्लॉगर अरे दुसरे ब्लॉगर आमचे. कसा झाला प्रवास? ब्लॉगर कसा झाला? तुम्ही तुम्ही टी शर्ट नाही घेतला त्याचं हे वाटतं मला. जा लवकर जा टी शर्ट घालून जा. राग आले कनाशा कशाचा राग आले? अरे मग आता आम्ही लांबून येतो ना भाऊ असा कसा? हा. जा टी शर्ट घालून जा. साईराम साईराम कसे आहे तुम्ही? ओम सर बरे आहेत आम्ही बरे आहेत साईराम. ओम सर आता आपला आजचा भंडारा आहे. हा तर सर्व हे जेवण केल्यानंतर कोणी जाऊ नये घरी. ओके साईराम ओके. जेवण केल्याशिवाय जाणार नाही आम्ही. तर आपला असा हर सालप्रमाणे आपले गुलाबजामुन असतात, बुंदी असते, लाडू असतात, जिलेबी असते, खीर असते. ना आपले 8 दिवसाचे मेनू खूप छान होते. 8 दिवसाचे चेंजेस मध्ये मेनू होते तेच नव्हते मेनू बघा. पुढच्या वेळेस आपण बघू काय तर आणखीन हा चेंजेस करायचा प्रयत्न पण दरवर्षी करतातच चेंजेस करायचा प्रयत्न. पुढच्या वर्षी करू आपण काय तर चेंज करू आपण पुढच्या वर्षी जसे आपल्याला जमेल तसा. हा तशी तेच धावपळ हा धावपल पण होतं. माहिती म्हणजे काराचा विषय बोलला तर धावपल होणार. त्या 7 दिवसांसाठी वर्षभर वाट बघायला लागते ना वर्षभर मेहनत करावं लागते बघा. साईराम ओम साईराम. हे ब्लॉगर आमचे दुसरे ब्लॉगर. साईराम ब्लॉग चालू नाही केला नाही का? साईराम ओम साईराम. अगर जाना लवकर ब्लॉगर तुम्ही सकाळी ब्लॉग शूट केला. हा मामाचा विषय हार्ड आहे. हा मामाचा हार्ड आहे विषय. मामाने आयफोन घेतले. मामा शेड आहे मामा. चला बघा पालखीची खूप छान सजावट केलेली आहे बघा. खूप छान असे आपला 8 दिवसात स्वर्ग सुखाचा प्रवासाचा खूप छान झाला. चला आज भंडारा आहे दर्शन घेऊ. इथे प्रसादासाठी लाईन आहे. ब्लॉगर खूप केले ना सबस्क्राईब. हे बघा आमचे खूप असे ब्लॉगर वाढत चाललेले आहेत. ब्लॉगर मध्ये हे चाललेले आहे नाही का बाबा? प्रचिती वाढते आमची खूप छान वाटतं असं. चला साईराम ओम साईराम. नक्की का आवडतात ना साईराम? गर्दी पण आहे एवढी जेवणाला पण लाईन खूप आहे. हा ब्लॉग नाही चालू केला हा का नाही केला? केले शॉर्ट ब्लॉग. भावाच्या भावाला पण सपोर्ट करा हे भाव. बिबट्या आमचे दुसरे बिबट्या भेटलेले आहे. बिबट्या कसा आहे? बिबट्या आमच्या पालखीतला बिबट्या भेटलेला आहे. विषय कसा आहे? विषय कसा आहे? चालतू तू हा. कुत्रा होता. हा. कुत्र्याला बोलते दादा बिबट्या पळत होतो. त्याला मी पकडायला होतो. पळाला असतो. हा म्हणून याचं नाव बिबट्यात पाडला आम्ही. राहू द्या आता काय ना. पुढच्या वर्षी बिबट्याची आठवण राहील आम्हाला. या वर्षी बिबट्या आला होता. पुढच्या वर्षी आठवण राहील आम्हाला बिबट्याच्या. पुढच्या वर्षी मी येशील ना पण आम्हाला ते बिबट्याची आठवण राहील ना नाही ग जंगलातले. यो बिबट्या आमचा वेगळा. एक बोलते जंगलात हत्ती नसते बोलते. हा साईराम आई कसा? जेवून बऱ्या नाही जेवून आता
त्याच का साईराम, ओम साईराम. आमच्या पालखीचे अध्यक्ष बघा साईराम. खूप अशी मेहनत केली 7 दिवस आमच्यासाठी ना. असं खूप सर्व आम्हाला काहीच कमी नाही पडून दिला. वेळेवर सर्व दिला साईरामने. साईरामचे धन्यवाद. साईराम काय बोलाल का तुम्ही? हा खूप खुश आता साईराम. चला साईराम तर लाईन लागलेली. साईराम भेटलेले आहेत. जिग्नेश साईराम कसा तुम्ही बाईने केस मस्त घेतलेत. राहू दे भंडारा आहे. साईराम कसा वाटला आपला 7 दिवसाचा प्रवास? खूप छान वाटलं. 1 मिनिट कॅमेरा बंद करतो का? नाही ना 1 मिनिट गोवाची काही बोलायचं. तू जेवला जे पहिले मला माहित ये लाईनीच्या नक्कीच खराब नाही का? पापड नाही जेवून येले आणि कामदेवले जेवून येले हो. नाही ना खराब नाही ना जेवला नाही ना खराब. माझ्या जोडला थांब मग नक्की व्हिडिओ चालू आहे. नंतर आपण थोड्याच वेळानं जेवायला जाणार आहे. पहिले सत्कार समारंभ करू नंतर जेवायला जाणार आहे. सर्व मामाची घर मामा आले गे. ते खूप असे पॅक झालेले पॅक. पूर्ण मंदिरापासून लाईन आहे तर पार जेवणापर्यंत लाईन आहे बघा. ओम साईराम. ओम साईराम. कसा झाला? ओम साईराम. मस्त भंडारा. प्रवास मस्त झाला ना आपला 7 दिवसाचा. मस्त व्यवस्थित चालू आहे. हा भंडारा पण व्यवस्थित चालू आहे. गर्दी पण खूप आहे. जेवणाची लाईन पण खूप मोठी आहे. कुणाल भाऊ काय बोलशील का? जेवायला या सगळी. जेवायला या. दाखवतो ना भाई बस के पाहिजे का? चालला काहीच नाही. टेम्पूनच बसलेला. तुम्हाला तो ब्लॉग मध्ये बघायला बसला असेल. पूर्ण पॅक झालेलं आहे मैदान. सर्वजण जेवायला बसलेले आहेत. मैदान भाऊ काय बोलशील? काय नाही आपल्याला वाटते जेवायला 11 वाजतील. आपल्याला भेटेल येत आहे काय नाही बाबा आमच्या चोरला नाही काय बा. साईराम आमच्या पुढे बसला जेवायला. 19 पाव खात होता आमच्या पालखीत. आता किती भात खात? रेकॉर्ड हार्ड एकदम. बघा कीर्तिमान मूर्ती लहान आहे पण यांनी 19 पाव खालेले. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे यांनी. तुम्हाला बघितलाच असेल ब्लॉग मध्ये. माझा फेवरेट गुलाबजामुन फेवरेट किती दिवस पालखी? मी काय सांगते गुलाबजामला चष्मा पण लागते. गुलाबजामला चल गुलाबजामला रे बघ चला गुलाबजामला हे भार्गव काय गुलाबजामला काय गुलाबजाम एक गुलाबजामुन. बाकी जेवलं गे नाही आली चालू सध्या पब्लिक. तो दुसरा गुलाबजामुन आहे आमचा. नवीन स्वीटवाला गुलाबजामुन आहे. साईराम जेवले का? साईराम जेवले? कोंबडीवाले आलेले आहेत. कोंबडीवाले हे अप्पू साईराम जेवले का? आमच्या पुढे गेले तुम्ही आम्हाला टाकून गेले. आवला पाहिजे बघा. सर्व साई भक्त लाईनीत येतात. लाईन टू लाईन. यो बघ यो खाते पण. चला 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 तुम्हाला पापड देऊ का? हा पापडाशिव मजा नाही. चला आता आमचे साईराम. अरे साईराम टिंगल आम्ही सेव वगैरे आम्हाला सगळं बघायचं आहे की कोण बनवते कोण नाही बनवत. जेवण बनवलं आता. जेवण का नाही बनवतं? जेवण वाराचं जा त्या काम करता. कांगर बंधू भेटलेले आहे. बंधू ओम साईराम. मस्त मस्त. कधी आले बंधू? आता झालो जस्ट आलो बंधू. आता बंधू भेटलेले आहे. दुसरे बंधू आमचे खारभाऊचे. ओम साईराम कधी आले? पुण्याचा आहे का बंधू? झाली का तुमची? बंधू कधी आले तुम्ही? बंधू भावाची भेटा का एक नंबर माणूस आपला. हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. सध्या 2 गुलाबजामुन नारळ तिकर शाल घेऊन सत्कार करू आपण. सत्कार करू सत्कार करू. बेकार काम. बेकार काम. बेकार काम. काय बोला साईराम माऊली. साईराम साईराम काय बोला? कसा झाला प्रवास आपला? मस्त झाला साईराम. आता भंडारा पण आपला व्यवस्थित होईल. सर्व
आनंदात जेवण करून जा, प्रसाद समजून खाऊन जा. महाप्रसादाचा लाभ घ्या. महाप्रसादाचा लाभ कोणी घ्या. असा नाही साईराम असा, सर्वांना महाप्रसाद आहे, कोणाला असा नाही. साईराम आमचे साईराम मस्त सेवा केली. साईराम ओम साईराम. ओम साईराम. हा ओम साईराम. चला साईराम. साईराम. हॅलो. चालू मस्त सत्कार केला आमचा. हा पण व्यवस्थित थोडंसं पालखी तुम्ही चालवायच्या का? आता आम्ही म्हणून नोकरी नाही नाही ते पालखीचा अधिक कसा झाला? हा काही भक्तांना डायरेक्ट VIP डायरेक्ट जेवण जातात. हा नाही. चला बस. आमचे साईराम लेट आले. साईराम काय तुम्ही पालखीला नाही आले? हे साईराम आमचे आले नाही कारण की त्यांचा छोटासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आले नाही साईराम. पुढच्याला नक्की या. काय साईराम लेट झाले? तुम्ही घ्यायला नाही आले आम्हाला. अरे यार आम्ही जेवायला. ओम साईराम. ओम साईराम. चला जेवले का? नाही बाई आवरेल हा, पाहुणे पहिले जेवले पाहिजे. तुम्ही पहिला व्लॉगर लोक जेवलं बद्दल आता ताकद दिली. हा ताकद दिली पाहिजे. चला साईराम. चला जेवून घेऊ आता. साईराम आमचे रॉयल एंट्री मारता का कधी पालखीमध्ये पण रॉयल एंट्री मारले डायरेक्ट ना, आता पण रॉयल एंट्री मारली. चला आता साईराम. जेव्हा आपले फॅन लोक कसे लाईनीला लागले. चला जाऊ आता. लाईन खूप आहे पण काय नाही आपल्याला नाही ना आपल्याला एंट्री डायरेक्ट आहे. साईरामने सांगले, अध्यक्ष साईरामनी डायरेक्ट जेवायला घ्या. हे बघा छोटेसे फॅन आपले मस्त आपल्याला खूप छान वाटतं. असं भेटतात आपले सबस्क्रायबर भेटतात. त्यामुळे खूप छान वाटतं. हे कुठे घुसणार याच्यातून पब्लिक बघा क्राऊड फुल आहे. साईराम आता घेतलेला आहे जेवायला. ते गर्दी ब्लॉग शूट करता आला नाही कारण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे शूट करता आला नाही. त्याला आता घेतलेलं आहे जेवायला. बघा जीवन साईराम. जीवन साईराम आमचे पुढेच आले. फास्ट आहेत ना जीवन साईराम. भाकरी कुठून आणल्या? दपोलेल्या का? ते काम भारी गेले दपोलेल्या. मस्त डाळ भात आहे. महाप्रसाद बघा. डाळ भात, लोणचा, जिलाबी ना आणि खीर आहे. खीर मस्त महाप्रसाद. सुरतदा काय बोलणार? नली. सुरतदाला नलीच पाहिजे. नलीसाठी आले सुरतदा. सुरतदा लेट झाले आमचे पण डायरेक्ट लेट आले जेवायलाच. थेट जेवायलाच. चला जेवून घेऊ आता. हे काही बोलते जीवन साईराम पण जीवन साईरामने काम भारी केले. भाकरी घरच्या नाही इच्छात भाकरी आणल्या त्यांनी. घरच्या आणल्या हा घरच्या नाही आणल्या. चले बाय. मस्त ना जेवायला बाबू. मीठ मस्त. चला जेवून घेऊ. हे सागरदा साईराम. साईराम काय बोलणार तुम्ही? हा साईराम काय भात बी लागेल का तुम्हाला? जेवला नाही बाबा. जेवला रे बाई इकडं. कवरी खाले शिर 4 वाटी बघ लागे. 4 वाटी शिर खाले. ए प्रणय के ओपल्या गे मटण खायला मोकळा. काय कवरे खालो गुलाबजामुन. हा अंदाजा गुलाबजामुन बाईक यार बेकार काम. कोणला 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 पाहुण्याला नाही भावा असा ना. गुलाबजामला चेपता नाही बघ. मस्त ना कवरी. एक नंबर. एक नंबर. आपण खूप भारी असतात. आम्ही बघतो ब्लॉग आवडतात आम्हाला खूप सारं. बघतात ना. हो, बघतात. सपोर्ट करा सपोर्ट करा. जिलेबी कधी खाल्ल्या? एकच खाल्ले नक्की ग. वाटाला. साईराम जेवले का सर्व? नानी जेवली का? मस्त साईराम सर्व जेवून बसलेले. कसा होता साईराम आजचा जेवायला? कसा होता मेनू? मस्त होता ना. खूप छान. एक ही रात काबीर सुजित तात्यासाहेब पाटील तात्यासाहेब यांचा सत्कार केला जात आहे.
साई वेताळ पदयात्री पालखी संघ या मंडळाच्या वतीने 2025 या सरत्या वर्षाला निरोप देता आज आहे 22 डिसेंबर 2025. हा सन्मानाचा फटाकडा होता. सीताताई दीपक पाटील यांचा देखील सन्मान 2100 अविनाश कातोड पाटील 2100 रोड गटरबाजी फेमस आमचे बघा आमचे पिंपलाद गावचे फेमस कोली मामा नवीन मामा फेमस वाढ बघतात आमचा मामा जीवला जीवाचा हे गाणी बोल जीवला जीवाचा मामा हे मामा मामाचे फॅन आहेत यो एक मामा न तो एक मामा बजरंगबली मामा हा फॅन आहेत ते फॅन मामा ब्लॉगरची संख्या वाढत चालली काय वाटतं तुम्हाला ब्लॉगर बघा आमचे अतिशय भव्य दिव्य आणि ठाणे जिल्ह्यातील साई भंडाऱ्यातील सर्वात मोठा भंडारा आज कल्याण गावामध्ये पाहतोय. डीजी म्हात्रे साहेबांचा आपण बघा आमचे कोली मामा खूप फेमस आहेत सन्मान करूया. म्हात्रे साहेब यांचा आपण करूया सन्मान. आहे काढला ना आम्ही फोटो जोडीदार आहेत आणि सहकारी आहेत. साई तुमचा कॅमेराग्राफर काय झाला आई काढला फोटो आईने पण खूप मजा केली ना आई कशी वाटली वारी आपली मस्त वारी ना दरवर्षी येतात बघा आई काही वडापाव विकते कोणाला वर्ष संपन्न होत आहे. ऑर्डर घेतली आई घेशील ना ऑर्डर बघा आईला ऑर्डर द्या कुठे लावते हे कुठले गावला कुठे वडापाव लावते आई मच्छी मार्केटच्या पुढे हा का म्हणजे तुझं नाव सांग डिस्काउंट भेटेल घ्यायचं हा माझं नाव भेटलं आई ब्लॉगरला डिस्काउंट भेटेल ना देशील ना 10 रुपयाचा वडापाव 9 रुपयाला 1 रुपये डिस्काउंट बाबा प्रेमी आहे सर्व बाबा दरवर्षी असतो आम्ही पालखीत दरवर्षी असतो आम्हाला 7 वर्ष झालं पालखीत 7 वर्ष आता पूर्ण 7 वर्ष झालं पालखी असतो कवा आली गाईज कवा दिली ये चाल ये जेवली का तुम्ही नक्की पब्लिकसाठी महाप्रसाद हा पब्लिकसाठी असतो सर्वांसाठी असतो साई भक्त थोडा पब्लिकला पण भेटला आम्हाला पण आनंद. सर्वांना भेटला पाहिजे असं साई भक्तांचा हेतू असतो तो साई भक्त सर्व आता असणारे पालखीचे सर्व लेटेस्ट जेवणात खूप छान वाटतं साईराम ओम साईराम या तुम्ही असंच तुमचा आम्हाला साथ राहू द्या ना आमची साथ आहे तुम्हाला नाही येऊ दरवर्षी येऊ आता आपले ब्लॉग पण दरवर्षी आहे ना आता 7 दिवसाची साथ काढले दरवर्षी आपण ब्लॉग काढले ओम साईराम हे कुणाल चल निघतो आम्ही चले आपू साईराम येऊ पुन्हा भेटू आपण चला चले इकडं चले साईराम चला साईराम हे चल पुन्हा एकदा भेटू चला बाय चला आता आपण निघू आता साईराम चला आता निघू आपण चला साईराम पुन्हा भेटू आपण लवकरच 2027 नाही मध्ये भेट होईल तशी भेट आपली मध्ये ते काही नाही मध्ये भेट होईल चला साईराम आम्ही निघतो तुम्ही पाठा पुढच्या वर्षी भेटू पुढच्या वर्षी भेटू चला ओम आमच्या ब्लॉगरचा मोबाईल फुटलेला आहे ब्लॉगरच्या नादात मोबाईल फुटते बघ अरे नशिबात फुटका आणि मोबाईल बघ बाईचा मोबाईल जे वाटोला झालेला आहे काय करणार स्ट्रगल आहे ना ब्लॉगचा अरे मोबाईल बघता पडले आता साईराम ओम साईराम चला जेवण झाला मस्त होता जेवण केला का जेवण हो जेवलो. कसा वाटला आपला 7 दिवसांचा प्रवास 7 दिवस म्हणजे हे कोणालाही 7 दिवस भेटणार नाही हा कारण की हे 7 दिवस म्हणजे आपण साईची सेवा करतोय हा आणि साई भक्तीपोटी आपण चालत जातोय आपल्याला कुठलाही काही लोभ नाही माया नाही मत्सर नाही आपण साईचे भक्त आणि साईचे वारकरी हा जोपर्यंत आपल्या ह्याच्यात अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण साई भक्ती करू चला या ओम साई ओम साईराम मस्त खूप छान बाहेर दिली दादानी खूप छान वाटला स्वर्ग सुखाचा प्रवास तुम्हाला पण अनुभवायचा असेल तर साई वारी करा खूप छान आहे 7 दिवसाचे कसे जातं समजत नाही मस्त साईच्या आनंदात साईच्या नामात खूप मस्त बरं वाटलं ओम साईराम ओम साईराम भेटू पण चला साईराम निघतो आता आता चालू कपला तिकीट संपला आमचा आता उतरू आता मस्त झाला दर्शन आलो आपण चला साईराम थंडी पण खूप आहे
ट्राय एक ओम साईरा हा ना बोल येऊ का उद्या उद्या नको साईराम चला आता नको उद्या आता कापला उपास संपले हा भंडारा झाला आता चला आता हो ना आता सो करता ना भंडार लगेच लाईक सो करता हा 35 ची पार्टी करू ना 35 ला आता उपास कापली हा आता चालेल चला साईराम आता जस्ट पोचलेलो आहे आपण चला जाऊ आता किती वाजले माहिती का 10:30 वाजले चला